शुभेच्छा. खूप धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर एक मोठी बातमी समोर येते. जयंत पाटलांनी आता पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे. शशिकांत शिंदे आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहे. सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी, येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे हा पदभार स्वीकारतील अशी माहितीही समोर येते. त्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष आता शशिकांत शिंदे होणार का हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कारण वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्येच जयंत पाटलांनी राजीनाम्याचे संकेत दिले होते. त्यामुळेच खांदेपालट होणार की काय अशी चर्चा सुरू झाली होती. सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय. येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे आपला पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. मंगळवारी पवारांच्या राष्ट्रवादीची ही बैठक होणार आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष पदाची ही जबाबदारी नेमक्या कुणाच्या खांद्यावर येते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रोहित पवार यांनी सुद्धा आपल्यावर कोणत्याही पदाची जबाबदारी नसल्याचं त्याच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष पद नेमकं कुणाला दिलं जातं हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी शशिकांत शिंदे यांच्यावर हा भार सोपवण्यात आलेला आहे. शशिकांत शिंदे आता पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचीही चिन्ह दिसत आहेत. येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे हा पदभार स्वीकारतील अशी ही माहिती आहे. तर आपण पाहतोय जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता शशिकांत शिंदे हे पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागते की काय असे संकेत आता सध्या पाहायला मिळत आहेत. एकूणच हे खांदेपालट होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचा आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या हे बदलाचे वारे वाहताना दिसत आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की जबाबदारी जी आहे ती आता पुढच्या पिढीला दिली जावी. त्यांनी संकेतच तसे दिलेले होते. मात्र आता त्यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलेलं आहे. काही वेळापूर्वीच हा एक मोठा निर्णय जो आहे तो समोर आलेला आहे. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. योगेश, जयंत पाटील यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एक वेगळेच संकेत दिलेले होते की नव्या पिढीला संधी दिली जावी आणि त्याच्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालेली होती. आता शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार आहेत प्रदेशाध्यक्षपदाचा मंगळवारी. निश्चित वृषाली, ज्या पद्धतीने पुण्यातच हा वर्धापन दिन पार पडला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचा हा वर्धापन दिन होता आणि याच वर्धापन दिनामध्ये जयंत पाटील यांनी भाषणामध्ये उल्लेख केला होता की मला या जबाबदारीतून आता मोकळं करा आणि नव्या पिढीकडे ही जबाबदारी द्या. या पद्धतीचे संकेत हे जयंत पाटलांनी या सभेमध्ये दिले होते, या वर्धापन दिनाला दिले होते. मात्र त्याचवेळी शरद पवारांनी देखील भाषणामध्ये उल्लेख केला होता की या सगळ्या 3 महिन्यानंतर अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर हा बदल केला जाईल अशा पद्धतीचे संकेत देखील शरद पवारांनी दिले होते. मात्र त्यापूर्वी जयंत पाटलांनी आपलं प्रदेशाध्यक्ष पद सोडलेलं आहे आणि आता शशिकांत शिंदे ही गेल्या काही दिवसांपासून शशिकांत शिंदे यांचं नाव चर्चेत होतं. शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे शशिकांत शिंदे होतील या पद्धतीची चर्चा ही राज्याच्या राजकारणात होती आणि आता त्यांच्याचकडे ही जबाबदारी जात आहे. कारण शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय आहेत आणि त्या संपूर्ण राष्ट्रवादीच्या जडणघडणीमध्ये त्यांचं देखील मोठं योगदान आहे. त्यामुळे निश्चितच त्यांच्याकडे ही जबाबदारी जाताना पाहायला मिळते. मात्र ज्या पद्धतीने शरद पवारांनी जे काही सांगितलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर या संदर्भातला विचार केला जाईल, मात्र त्यापूर्वीच जयंत पाटलांनी आपला पद हे सोडलेलं आहे. यामागे नेमकं काय राजकारण आहे हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. दुसरीकडे शरद पवार गटाचेच आमदार रोहित पवार यांनी देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली होती, तसं स्पष्ट संकेत देखील दिले होते. मात्र रोहित पवारांकडे ही जबाबदारी न जाता शशिकांत शिंदेकडे ही जबाबदारी जाते. त्यामुळे रोहित पवार यांच्या जवळचे विश्वासू आणि त्यासोबतच माथाडी कामगार नेते अशी त्यांची ओळख आहे. तळागाळापर्यंत त्यांचं काम जे आहे ते पाहायला मिळत आहे. योगेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी काय सूचक विधान केलेलं होतं ते आपण पाहूयात. आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे. या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना
विनंती करेन, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. तर जयंत पाटलांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जे केलेलं सूचक विधान जे आहे ते आपण ऐकलेलं आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे असं त्यांनी यावेळेला म्हटलेलं होतं आणि त्याच वेळेला शरद पवारांनी सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की जरा थांबा. मात्र आता शशिकांत शिंदे हे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार आहेत. TV9